नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या मित्रांनो, रेड्डीज अकॅडमी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुमचा जो प्रतिसाद आहे तो दिवसांदिवस अत्यंत खूप आनंददायी असा प्रतिसाद आहे. त्यामुळे मलाही खूपच उत्साह येतो तुम्हा सर्वांना शिकवण्यासाठी. आता आजचीच घटना आहे, जवळपास 151-152 सबस्क्रायबर्स हे झालेले आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. असाच जर तुमचा रिस्पॉन्स असेल तर मलाही रोज नवीन व्हिडिओज हे टाकण्यासाठी मलाही खूप इंटरेस्ट असेल. थँक्यू. कीप वॉचिंग, पाहत रहा. आज आपण मेन्सुरेशन, व्हॉल्यूम मेन्सुरेशन म्हणजे महत्त्वमापन, ह्याच्यामधला जो सेकंड पार्ट आहे तो सेकंड पार्ट म्हणजे घनफळ, ज्याला व्हॉल्यूम म्हणतात, आकारमान म्हणतात, हा पार्ट आपण पाहणार आहोत. गेल्या सेशनला तुम्हाला माहिती असेल की एरिया ह्याचे आपण 4 पार्ट्स केलेले आहेत. 4 पार्ट्स आपण पाहिलेले आहेत. पार्ट फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ पार्टमध्ये आपण प्रॉब्लेम्स कशा पद्धतीने त्याचे सोल्युशन कसे काढतात, कशा पद्धतीने सोडवतात हे आपण पाहिलेलं आहे. अगदी सेम वे आपण इथे देखील ह्या पार्टमध्ये देखील जाणार आहोत. पाहूया आपण ह्याचे नेमके किती पार्ट्स पडतात. पार्ट फर्स्टमध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन घेणार आहोत आणि काही जे थ्री डायमेन्शनल व्ह्यूज आहेत, म्हणजे त्रिमितीय आकार ज्यांना आपण म्हणतो, त्या त्रिमितीय आकाराचे थ्री डायमेन्शनल व्ह्यूज ह्याचे काही पार्ट्स आपण घेणार आहोत आणि त्याचे व्हॉल्यूम, त्याचे आकारमान म्हणजे त्याचं घनफळ हे कसं काढतो. त्यानंतर त्यात सेकंड आहे त्याचं लॅटरल सरफेस एरिया आणि त्याच्या पुढचं जे आहे टोटल लॅटरल सरफेस एरिया हे आपण कशा पद्धतीने काढणार आहोत हे आपण शिकणार आहोत थोडक्यात, आणि अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आपण शिकणार आहोत. तर आपण जास्त वेळ न दवडता आपण जाऊयात की व्हॉल्यूम मेन्शुरेशनचा जो सेकंड पार्ट आहे त्या पार्टकडे आपण जाऊयात. व्हॉल्यूम म्हणजे ह्याला आकारमान किंवा घनफळ असे म्हणतात. आता पहा, कदाचित तुम्ही म्हणत असाल आम्ही टेक्निकलचे स्टुडंट्स आहोत. फॉर एक्झाम्पल फिटरचा मी स्टुडंट आहे, वेल्डरचा मी स्टुडंट आहे, ड्राफ्ट्समन सिव्हिलचं मी स्टुडंट आहे, ओके, सर्वेअरचं मी स्टुडंट आहे, डिझेल मेकॅनिकचा स्टुडंट आहे, शीट मेटलचा मी स्टुडंट आहे किंवा कार्पेंटरचा स्टुडंट आहे. तर मला ह्या व्हॉल्यूमचा काय उपयोग आहे. तर मित्रांनो, हे जे आपण जे पाहत आहोत हे तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये देखील बरेचसे उपयोगाचे हे ठरणार आहेत. पण मी तुम्हाला ह्या ठिकाणी काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला देणार आहे की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हा जो चॅप्टर आहे तो किती महत्त्वाचा आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये ह्याच्यावरचे प्रश्न हे विचारलेले आहेत आणि का विचारतात हे ह्याच्यावरून तुम्हाला नक्कीच समजेल. या आपण पाहूया नेमकं काय आहे आकारमान आणि घनफळ. आपण पहा, सायन्समध्ये एक धडा आपण घेतलेला आहे, डेन्सिटी इक्वल टू डेन्सिटीचा. डेन्सिटी म्हणजे घनता मराठीमध्ये त्याला म्हणतात. डेन्सिटीचं एक फॉर्म्युला लिहिलं आहे आपण, डेन्सिटी इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मास म्हणजे काय, त्या पदार्थाचं वस्तुमान, आणि व्हॉल्यूम म्हणजे त्या पदार्थाचं आकारमान किंवा घनफळ, आणि डेन्सिटी त्याचं घनता. कोणत्याही वस्तूचं मास म्हणजे थोडक्यात हे वेट आहे. कोणत्याही वस्तूचं वजन हे जे आहे तर प्रत्यक्ष आपण आता वजन काढायचं आहे म्हणजे आपण काय करतो, वेट बॅलन्सवरती ठेवतो किंवा वजन काटा ज्याला आपण म्हणतो ते वजन काट्यावरती तो पदार्थ ठेवतो आणि मग नंतर आपण सांगतो की ह्याचं वजन हे एवढे एवढे डॅश डॅश किलोग्राम आहे किंवा डॅश डॅश ग्रॅम्स आहेत किंवा डॅश डॅश न्यूटन्स आहेत. वजन किंवा वेट ह्याचे किती युनिट्स आहेत हे आपण पाहिलेलं आहे लास्ट टाईम. तर प्रत्यक्ष वजन काठावर किंवा वेट बॅलन्सवरती न ठेवता त्याचं आकारमान जर माहिती असेल आणि त्याची डेन्सिटी माहिती असेल तर त्याचं वजन हे आपल्याला काढता येतं. हे अतिशय साधा आणि सोपं आहे मित्रांनो. आता फिटर शॉपमध्ये, वेल्डर शॉपमध्ये, टर्नर शॉपमध्ये काही माइल्ड स्टीलचे रॉड्स येतात, माइल्ड स्टीलचे फ्लॅट पट्ट्या येतात, ओके. फॅब्रिकेशनमध्ये, वेल्डर ह्या ट्रेडमध्ये अँग्युलर
पट्ट्या येतात. ओके, अर्धा इंची अँगल, ओके, पाऊण इंची अँगल, 1 इंच अँगल, 1.25 इंची अँगल, 2 इंची 3 इंची अँगल, गर्डर्स येतात, काही सेक्शन्स असतात, आय सेक्शन्स असतात. ओके, अशा प्रकारचे सर्व मेटल्स हे येतात. पण त्याची लांबी किती असते? उदाहरणार्थ आपण बार जर आपण घेतला, 1 इंची बार आपण घेतला, टर्नर शॉपसाठी आपण घेत असतो. आता ह्याची जी लांबी आहे, स्टँडर्ड लांबी जी आहे ती 20 फुटे असते. 20 फुटाचं असतं. आता 20 फुटाचं एक 4-5 बार्स आपण घेतले 1 इंचीचे, 20 फुटाचेच असतात ते लेंथचे. काही अँगल्स आपण घेतले, काही फ्लॅट पट्टे आपण घेतले. त्या सर्वांचं एकत्रित वजन आपल्याला कसं काढता येतं? प्रत्येक एक जर उचलून आपण त्या वजन काठ्यावरती जर ठेवायला लागलो तर हे जमेल का आपल्याला? नाही. ते बरंचसं किचकट असं काम होतं. मग अशा वेळेस MS आहे आपल्याला, हे माइल्ड स्टीलचे आहेत. माइल्ड स्टीलचे समजा 4 बार्स आपण घेतले, 1 इंच असो, 1.5 इंच असो, 3 इंच असो, काय जे असेल ते. त्यांचं एकूण व्हॉल्यूम काढा. कसं काढायचं ते आपण नंतर शिकणार आहोत. बार्स समजा 4 बार्स आहेत, त्याचं व्हॉल्यूम मिळालं एक 20 क्युबिक मीटर्स. ओके, नंतर अँगल्स, त्याचं समजा एक 15 क्युबिक मीटर व्हॉल्यूम झालं. त्यानंतर अजून काही फ्लॅट पट्टे आहेत, फ्लॅट्स, त्याचं समजा व्हॉल्यूम एक 30 घनमीटर झालं. तर ह्याचं एकूण वजन किती आहे हे आपल्याला बसल्या ठिकाणी चेअरवरून किंवा टेबलवरून न उठता आपलं बसल्या ठिकाणी काढता येतं. कसं काढता येतं पहा. ह्यांचं एकूण व्हॉल्यूम किती झालं? 5 आणि हे 6, 65 घनमीटर झालं एकूण. हे कशाचे आहेत मित्रांनो? माइल्ड स्टीलचे आहेत. माइल्ड स्टील. व्हॉल्यूम झालं. आता डेन्सिटी आपल्याला काढायचं काय? मास इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, हे त्याचं सूत्र आहे. आता डेन्सिटी हे कशाचं आहे? माइल्ड स्टीलचं. माइल्ड स्टीलचं डेन्सिटी किती असते? 7.85 7.85 ग्रॅम्स पर सेंटीमीटर क्यूब किंवा 7850. ओके, एक मिनटं. 7850 किलोग्रॅम पर क्युबिक मीटर. हे झालं डी असतात. हे कशाचे आहेत? माइल्ड स्टीलचे. MS 7.85 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब किंवा 7850 किलोग्रॅम पर क्युबिक मीटर. मग ह्या ठिकाणी पहा किती आहे हे? 65. 7850 इंटू 65. ह्यांचं गुणाकार करा. किती येतं पहा. इथंच मी करून दाखवतो तुम्हाला. 7850 इंटू 65 म्हणजे किती किलोग्राम येतं तुम्हाला बसल्या ठिकाणी काढता येतं. आता माझ्याकडे कॅल्क्युलेटर नाही तुमच्याकडे, तुम्हाला आता सरळ मी इथं करून दाखवतो. 500 5 5 25 7 2 8 5 40 2 42 4 7 5 35 4 39 1 अंक सोडा 0 6 5 30 7 3 8 संग 48 3 51 5 6 7 42 आणि 5 47 4. आता ह्यांची बेरीज करा. 0 5 2 0 11 आणि 5 किती आलं पहा. 51 0 250 एवढे किलोग्रॅम्स जर आपण क्युबिक मीटर्स म्हणून काढलं. म्हणजे किती झालं थोडक्यात? अं 5,10,250 किलोग्रॅम. हे टनमध्ये जर तुम्हाला काढायचं झालं तर ह्याला तुम्ही कितीने भागणार? 1000ने भागा. म्हणजे किती झालं? 510.25 टन. हे टन जे आहे ते मेट्रिक टनमध्ये येतं. एकूण किलोग्रॅमला 1000ने तुम्ही भागलात. 510.25 टन. जर तुम्हाला
एवढं विकत घ्यायचं आहे, जर तुम्हाला तो दुकानदार जर ट्रेडर जर म्हणाला की किलोग्रामच्या हिशोबाने, समजा 50 रुपये किलो म्हणजे टनाला किती झाले, 50 गुणिले 100,000, 50 गुणिले 1000 म्हणजे किती झाले, 50,000 रुपये एका टनासाठी. मग इथं 510 टन गुणिले 50,000, तेवढं कॅल्क्युलेट करा, तेवढे पैसे त्याला द्या आणि साहित्य हे घरी घेऊन या. हे अशा प्रकारे ह्या ठिकाणी मेन्सुरेशन व्हॉल्यूम ह्या चॅप्टरचा, ह्या लेसनचा आपल्याला ह्या ठिकाणी उपयोग होतो. पुन्हा एकदा पहा आपण काय केलं. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, डेन्सिटी इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. हा लेसन कशासाठी शिकायचं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक पदार्थाचं वजन हे जे आहे ते वजन काट्यावरती न ठेवता बसल्या ठिकाणी आपल्याला त्याचं वजन हे काढता येतं. आता तर काही रेडी रेकनर्स आहेत, बार्स, अँगल्स, फ्लॅट्स किंवा अजून काही मटेरियल्स असतील त्यांचे 5 मिलीमीटरचं फ्लॅट असेल, 10 मिलीमीटरचं फ्लॅट असेल, 15 मिलीमीटरचं फ्लॅट असेल, अँगल अर्धा इंची, पाऊण इंची, 1 इंची, 1.5 इंची, बार्स त्याच्या साईजेसनुसार त्यांचे स्टँडर्ड रेडी रेकनरनुसार 20 फुटाचे, 10 फुटाचे, 20 मीटरचे त्यांचं वजन किती असतात हे त्या चार्टमध्ये दिलेलं असतं. त्याच्यानुसार त्याचे वजन हे ठरलेलं असतात. लक्षात आलं हे. ह्या पद्धतीने ह्या लेसनचा उपयोग होतो. तर काही एक्झाम्पल्स इथे ह्या ठिकाणी पाहूयात अजून काही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे कशासाठी उपयोगात येतं. आता आपल्याला हा लेसन जरा थोडंसं जर लक्ष देऊन शिकायचं आहे. परीक्षेपुरतंच आपण जर अभ्यास करायचं म्हटलं तर ह्या लेसनचा फारसा तुम्हाला उपयोग होणार नाही. परीक्षेत ह्याच्यावरचे प्रश्न तर नक्कीच असतातच, पण ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये बऱ्याचशा गोष्टींना सामना करावा लागतो. उदाहरणार्थ, आता मी परवा माझं घर बांधलेलं आहे, त्यामध्ये अंडरग्राऊंड एक टाकी हे खोदलेलं आहे, अंडरग्राऊंड वॉटर टँक. त्याचे साईजेस शक्य म्हणजे आयताकारामध्ये आपण घेतलेले आहे. ओके. आता हे रेक्टँग्युलर आहे, रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे. ह्याची लांबी 8 फूट, उंची 7 फूट आणि इकडे विड्थ 4 फूट. 4 फूट विड्थ आहे, 8 फूट ही लांब आहे आणि उंची 7 फूट आहे. आता कोणी जर मला विचारलं तर ह्यात किती पाणी बसेल. आता परवाच मला माझ्या एका मित्राने मला फोन करून विचारलं, असं जर मी टाकी बांधणार आहे तर त्या टाकीमध्ये किती पाणी बसतं ते जर मला कॅल्क्युलेट करून सांगा. मी लगेच कॅल्क्युलेट केलं, ह्याचं व्हॉल्यूम काढलं. मेन्सुरेशन हा धडा मी शिकलो आहे. व्हॉल्यूम काढलं, व्हॉल्यूमचं सूत्र मला माहिती आहे, L/B/H. आपण पुढे शिकणारच आहोत. 7 गुणिले 8 गुणिले 4, 8 चोक 7 8 54. एक मिनिट, 8 चोक 7 गुणिले 8 चोक 32 किती येतं पहा. 7 दुणे 14, 1 7 त्रिक 21 आणि 1 22. 224 हे क्युबिक फीट झालं. आणि मला माहिती आहे 224 क्युबिक फीट म्हणजे एका घनफुटात 28.31, 28च लिटर पकडा. एका घनफुटाला 28 लिटर पाणी मावतं. मग हे मल्टिप्लाय करा, बघा किती येते. 8 चोक 32, 3 8 दुणे 16 आणि 3 19, 1 8 दुणे 16 आणि 1 17, 1 बे चोक 8, बे दुणे 4 आणि बे दुणे 4, 2 8 9 17, 7 आणि 5 12 आणि हे 6. जवळपास एवढे 6272 लिटर पाणी माझ्या ह्या टँकमध्ये बसतं. हे मी काढलो. मला हे मेन्सुरेशन हा लेसन मला माहिती आहे. मी ह्याचे सर्व फॉर्म्युलेज हे मी शिकलो आहे, म्हणून मला हे काढता आलं. ओके. इथं रेक्टँग्युलर आहे. काही जण सिलेंड्रिकल शेपमध्ये काढलेलं असतात टाक्या. आता उदाहरणार्थ हे कॉर्पोरेशनचे जे मोठे टँक्स असतात, वॉटर स्टोरेज टँक्स, हे कोणत्या शेपमध्ये असतात? सिलेंड्रिकल शेपमध्ये असतात. मोठे असे उंच, हो की नाही. आणि इथे दिलेलं असतात 10 दशलक्ष
लिटर्स कॅपॅसिटी, आणि हे इथून पाईपलाईन हे पूर्ण त्या सिटीमध्ये सोडतात. ह्याची कॅपॅसिटी हे काढले. कॅपॅसिटी म्हणजेच काय, घनफळ, आकारमान. आता हे सिलेंडर आहे. आता सिलेंडरचं आकारमान कसं काढतं हे आपल्याला माहिती असेल तरच तिथं किती पाणी बसतं हे आपल्याला माहिती म्हणजे काढता येतं. ठीक आहे. असेच काही एक्झाम्पल्स आहेत. उदाहरणार्थ आपलं वॉटर स्टोरेजचा हा विषय निघालाच तर आपल्या सोलापूरला जे पाणी येतं, पिण्याचं पाणी, हे कुठून येतं? उजनी डॅम, जे जवळपास 100 ते 110-120 किलोमीटर अंतरावरती आहे, तिथून आपल्याला सोलापूर सिटीला हे पाणी येतं. आता ते डॅम जे आहे त्या डॅमचं कॅपॅसिटी देखील आपल्याला माहिती पाहिजे. किती आहे माहिती आहे का तुम्हाला? माझ्याकडे आकडेवारी आहेत त्याचे. उजनी डॅमची कॅपॅसिटी आहे 314 करोड घनमीटर्स. उजनी. आता मी ह्या ठिकाणी आकडे हे कशासाठी देतो? मुद्दामूनच आपल्याकडे सिव्हिल आणि सर्वेअर ट्रेडचे विद्यार्थी आहेत, DC आणि सर्वेअर. ह्या ट्रेडच्या विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे किंवा आपल्यालाही माहिती पाहिजे. 314 करोड घनमीटर एवढी कॅपॅसिटी आहे उजनी डॅमचा. आता कॅपॅसिटी हे घनमीटरमध्ये दिलेलं आहे, 314 करोड घनमीटर. आता 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर असतं. मित्रांनो लक्षात घ्या, 1 मीटर रुंद घेतलात, 1 मीटर उंच घेतलात आणि 1 मीटर लांब घेतलात. क्यूब आपल्याला माहिती आहे, त्या 1 घनमीटर क्यूबमध्ये लिहिता येतं मी 1 क्युबिक मीटर इक्वल टू 1000 लिटर्स. 1000 लिटर. मग आता पहा, तुम्हीच लावा हिशोब. 314 करोड त्याला गुणिले पुन्हा 1000 करा, म्हणजे तेवढं लिटर्स पाणी हे स्टोरेज कॅपॅसिटी त्यामध्ये आहे. आणि त्यातलं ॲक्टिव्ह कॅपॅसिटी जवळपास त्याच्या निम्म्यापेक्षाही जास्त आहे. ठीक आहे. हे अशा पद्धतीने प्रत्येकाचं कॅपॅसिटी ही काढता येतं. मटेरियल, कोणतं मटेरियल आहे? जर MS असेल, माइल्ड स्टील असेल, त्याचं डेन्सिटी ही आपल्याला माहिती आहे. आत्ता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. माइल्ड स्टीलचं एक थोडक्यात जाता पहा, MSचं किती आहे? 7850 किलोग्रॅम पर क्युबिक मीटर्स. वूड म्हणजे लाकूड, लाकडाचं देखील घनफळ हे आपल्याला माहिती आहे. किती आहे पहा, या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला. 607 किलोग्रॅम पर क्युबिक मीटर. त्यानंतर कॉपरचं 9 आहे. कॉपरचं किती आहे? 9 ग्रॅम पर क्युबिक मीटर. गोल्ड, जे आपल्या सर्वांजवळ जिवलग असा विषय आहे, त्याचाही आपल्याला माहिती पाहिजे. ते किती आहे पहा. गोल्डचं 19.3 ग्रॅम. इथे मात्र क्युबिक मीटर येत नाही कारण एवढं मोठे ब्लॉक्स नाही. 19.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. 1 सेंटीमीटर लांब, 1 सेंटीमीटर उंच आणि 1 सेंटीमीटर रुंद असं जर गोल्डचा तुकडा घेतला तर त्याचे डेन्सिटी असते 19.3. हे फॉर 24 कॅरेट. 24 कॅरेट्स. आणि 15.6 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब हे फॉर 22 कॅरेट्स. ओके. 19.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब हे फॉर 24 कॅरेट्स आणि 15.6 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब हे 22 कॅरेट. गोल्डसाठी त्यांचे डेन्सिटीज असतात. त्यावरून त्याचं व्हॉल्यूम जर आपल्याला माहिती असेल तर बसल्या ठिकाणी आपल्याला त्याचं वजन हे काढता येतं. हे अशा प्रकारे ह्या लेसनचा उपयोग हे आपल्याला करता येतं. आता हे एकदा लक्षात आलं आपल्याला तर आपण पुढे जाऊयात. आपण आता काही जॉमेट्रिकल शेप्स आपण पाहूया. काही जॉमेट्रिकल शेप्स आपण पाहूयात. आता त्यामध्ये पहिला आपण घेऊया रेक्टँग्युलर ब्लॉक.
रेक्टँग्युलर ब्लॉक ज्याला क्युबॉइड म्हणतो आपण, क्युबॉइड, त्याला आयताकृती ठोकळा असं म्हणतात. त्याचा आकार काढा कसा असतं पहा. ओके, ओके. ह्या ठिकाणी ह्याची उंची h, हे W आणि हे B. उंची h, विड्थ W आणि हे B. एक त्याचं व्हॉल्यूम, दुसरं त्याचं लॅटरल सरफेस एरिया आणि टोटल लॅटरल सरफेस एरिया. व्हॉल्यूम म्हणजे त्याचं घनफळ, लॅटरल सरफेस एरिया म्हणजे त्याचे सभोवतालचे, त्याचे भोवतालचे जेवढे काही पृष्ठभाग आहेत त्यांचं क्षेत्रफळ, आणि टोटल लॅटरल सरफेस एरिया म्हणजे त्या आकाराला एकूण किती पृष्ठभाग आहेत त्या प्रत्येक पृष्ठभागांचं एकत्रित क्षेत्रफळ, त्याला टोटल लॅटरल सरफेस एरिया म्हणतात. आता ह्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो आहे. आता माझ्या हातात एक बॉक्स आहे, रेक्टँग्युलर ब्लॉक, त्याला क्युबॉइड म्हणतात. हे तुम्हाला दिसेल पहा. ह्याला लांबी आहे, रुंदी आहे आणि उंची पण आहे. लांबी, रुंदी आणि उंची. ह्याचं व्हॉल्यूम, कोणत्याही आकाराचं व्हॉल्यूम हे काय असतं, एक साधं थंब रूल, सिंपल मी तुम्हाला सांगतो. क्षेत्रफळ गुणिले उंची किंवा जाडी. घनफळ कोणताही आकार घ्या, कोणतंही, त्याचं व्हॉल्यूम काय असतं, क्षेत्रफळ गुणिले उंची किंवा जाडी. आता क्षेत्रफळ कसं घ्यायचं, कुठनं घ्यायचं? क्षेत्रफळ एक तर त्या आकाराला वरून पहा अथवा खालून पहा. ठीक आहे. आता हा ब्लॉक आहे. आता वरून जर पाहिला हा कसा दिसणार आहे तुम्हाला, आयत. आयताचं क्षेत्रफळ काय असतं, लांबी गुणिले रुंदी. गेल्या वेळेस आपण शिकलोय, गेल्या सेशनमध्ये आपण शिकलोय. आता इथे वरून जर आपण पाहिला तर हे त्याचं क्षेत्रफळ आहे. क्षेत्रफळ हे W आणि इंटू हे B, W इंटू B इंटू उंची h, किंवा थोडक्यात आपण काय लिहितो, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. ओके. L म्हणजे लांबी. आता हे आडवं लावा, आडवं ठेवा, h हे L मध्ये बदलेल. आडवं लावलं की लांबी होईल, उभं ठेवलं की त्याची उंची होईल. ब्रेड्थ म्हणजे ह्याला इथं B दिलंय, इथं W दिलंय, काहीही घ्या, हे गुणिले हे, ही बाजू गुणिले ही बाजू म्हणजे त्याचं क्षेत्रफळ झालं W इंटू B. आणि हे उंची h, तर h झालं. सिम्पल. L इंटू B इंटू h, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, हे झालं त्याचं एकूण घनफळ. कशाचं, रेक्टँग्युलर ब्लॉकचं किंवा क्युबॉइडचं, ह्या क्युबॉइडचं. आता लॅटरल सरफेस एरिया म्हणजे काय पहा मित्रांनो, हे समजावून घ्या. हे जर तुमच्या एकदा लक्षात आलं तर कोणताही आकार असेल त्याचं लॅटरल सरफेस एरिया किंवा ज्याला पृष्ठफळ म्हणतो आपण, त्या पृष्ठफळाचं क्षेत्रफळ हे आपल्याला काढता येतं. आता एकूण ह्याला किती पृष्ठभाग आहेत ह्या क्युबॉइडला, 1, ह्याला मी 2 नाव दिलेलं आहे, ह्याला 3 आणि ह्याला 4. ओके.
पुन्हा एकदा पहा, 1 2 3 आणि 4 ह्या 4 पृष्ठभागांचं सभोवतालच्या पृष्ठभागांचं क्षेत्रफळ म्हणजेच लॅटरल सरफेस एरिया. एकूण ह्याला आता हे 4 पृष्ठभाग आहेत, हे वरचं 5 आणि हे खालचं 6, वरचं 5 आणि खालचा पृष्ठभाग 6, असे एकूण 6 पृष्ठभाग आहेत. पण ह्या 6 पृष्ठभागांपैकी लॅटरल सरफेस एरिया ह्याच्यामध्ये काय येतं, सभोवतालचे सभोवतालचे 4 पृष्ठभाग आहेत. आता पहा त्यांचं क्षेत्रफळ. 1 नंबरचं जे पृष्ठभाग आहे ह्याचं क्षेत्रफळ, 1 नंबरचं जेवढं क्षेत्रफळ आहे, 1 नंबर पृष्ठभागाचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढंच क्षेत्रफळ ह्याच्या बॅक साईडला म्हणजे किती नंबरचं, 3 नंबरचं, ह्याचं देखील तेवढंच क्षेत्रफळ असणार आहे. ह्याचं क्षेत्रफळ काय असणार आहे, ही बाजू गुणिले ही बाजू. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी पहा, असंच मी ह्याला नंबर दिलेला आहे 1 आणि ह्याच्या बॅक साईडचं किती आहे 3, ह्याला मी 3 नंबर दिलेला आहे. ह्याला इथे 4 आहे आणि इकडे ह्याला 2 आहे. आता 1 नंबर पृष्ठभागाचं क्षेत्रफळ इथे काय असणार आहे, W इंटू H. W इंटू H हे एका पृष्ठभागाचं झालं. असे किती पृष्ठभाग आहेत मी तुम्हाला सांगितलं, 1 आणि 3 असे 2 पृष्ठभाग आहेत की ज्यांचे क्षेत्रफळ समान आहेत. असे किती आहेत, 2 आहेत. म्हणून इथे मी 2 लिहिलं. ठीक आहे. इथं थोडंसं तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून दाखवतो. इथं लॅटरल सरफेस एरिया म्हणजेच पृष्ठफळ 2 गुणिले हे इथं पहा, हे W इंटू H, W इंटू H हे 2 आहेत. W इंटू H हा 1 नंबरचा आणि ह्याच्या पाठीमागचा 3 नंबरचा, हे दोन्ही पृष्ठभागांचे क्षेत्रफळ सारखे आहेत. अधिक आता इकडे हे 4 नंबर आणि इकडचं 2 नंबरचं, 4 नंबर आणि 2 नंबर ह्या दोन्ही पृष्ठभागांचे क्षेत्रफळ. फॉर एक्झाम्पल इथे हे 4 नंबर आहे आणि ह्याच्या बॅक साईडचा 2 नंबरचा, 4 नंबर आणि हा 2 नंबर ह्या दोन्हीही पृष्ठभागांचे क्षेत्रफळ समान आहेत. म्हणून इथे 4 नंबरचं क्षेत्रफळ काय आहे, B इंटू H, B इंटू H हे झालं लॅटरल सरफेस एरिया, सभोवतालच्या पृष्ठभागांचे क्षेत्रफळ. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर पृष्ठभागांचे क्षेत्रफळ म्हणजेच हे लॅटरल सरफेस एरिया झालं. ठीक आहे. आता टोटल लॅटरल सरफेस एरिया, टोटल लॅटरल सरफेस एरिया म्हणजे ह्याला एकूण पृष्ठफळ, ह्याला पृष्ठफळ म्हणतात. पृष्ठ म्हणजे सरफेसेस, किती भाग आहेत, 1 आहे, 2 आहे, 3 आणि 4 आहे. ह्या 4ही भागांचं क्षेत्रफळ ह्याच्यामध्ये येतं पृष्ठफळमध्ये. आता एकूण पृष्ठफळ, एकूणमध्ये सर्वच पृष्ठभाग आले. एकूण ह्या आकाराला, रेक्टँगल ब्लॉकला, किबॉइडला इथं एकूण 6 पृष्ठभाग आहेत. मी तुम्हाला दाखवलं. पुन्हा एकदा चेक करा. 1 2 3 4 वरचा 5 आणि खालचा 6 असे एकूण 6 पृष्ठभाग आहेत. ह्या 6 पृष्ठभागांचं मिळून एकत्रित क्षेत्रफळ त्याला टोटल लॅटरल सरफेस एरिया किंवा एकूण पृष्ठफळ असे म्हणतात. आता पहा, हे काढण्यासाठी LSA म्हणजेच काय, पृष्ठफळ. पृष्ठफळमध्ये हे 4ही पृष्ठभागांचं किंवा सभोवतालच्या पृष्ठभागांचं क्षेत्रफळ हे काढलेलंच आहे आपण. ते अधिक वरच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ अधिक खालच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ प्लस 2 इंटू, आता हे वरचा पृष्ठभाग काय आहे, W इंटू B, W इंटू B हे आहे W
आणि हे आहे बी, डब्ल्यू इंटू बी. ह्या पृष्ठफळामध्ये वरचा पृष्ठभाग आणि खालचा पृष्ठभाग ह्या दोन्ही पृष्ठभागांचे क्षेत्रफळ अधिक करा, म्हणजे तुम्हाला एकूण पृष्ठफळ हे मिळून जाईल. अतिशय सिंपल आणि साधा आणि सोपा आहे. ठीक आहे. ह्या पद्धतीने ह्या रेक्टँग्युलर ब्लॉकचं घनफळ, पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ हे ह्या पद्धतीने काढता येतं. चेक करा. हे पुढचं आहे स्क्वेअर. आता स्क्वेअर्स देखील ह्याच प्रकारे त्याला क्यूब म्हणतो आपण, क्यूब. आता हे झालं क्युबॉइड झालं, किंवा ज्याला आपण रेक्टँग्युलर ब्लॉक म्हटलं. आता पुढचं घन जे आहे ते घनाचं देखील कसं काढतात पहा. घन ह्याला क्यूब म्हणतात. आपण डायस केलं, डायस खेळतोय आपण, डायस. त्याचा आकार, ज्याचं लांबी, रुंदी, उंची हे तिन्ही समान असतात. ह्या ठिकाणी मी आकृती काढून दाखवत आहे. पहा. ओके. सर्व बाजू समान, सर्व बाजू समान. एकाला ए असं जर नाव दिलं, स्मॉल ए, तर ह्याचं व्हॉल्यूम आत्ता तुम्ही शिकलेला आहात त्यानुसार सांगा. व्हॉल्यूम म्हणजे काय? क्षेत्रफळ गुणिले उंची, एरिया इंटू हाईट. एरिया काय आहे? आता वरून पाहिलं आपण, काय दिसणार आहे? चौरस. सर्व बाजू समान आहेत ना, सर्व बाजू समान आहेत. ए स्क्वेअर इंटू उंची ही देखील एच आहे, म्हणून व्ही बरोबर काय झालं? ए क्यूब, म्हणजेच बाजूचा घन, बाजूचा घन. हे झालं व्हॉल्यूम. कशाचं? घनाचं, क्यूबचं. पुढे सरफेस एरिया. आत्ताच तुम्ही पाहिलं रेक्टँग्युलर ब्लॉकमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे. इथं देखील सेम आहे. चारी बाजू सभोवतालचे ह्याला देखील चार बाजू आहेत आणि प्रत्येक बाजू हे समानच आहे, म्हणून 4a वर्ग. एका बाजूचं क्षेत्रफळ, चौरसाचं क्षेत्रफळ आहे ए स्क्वेअर. सभोवतालचे चार बाजू आहेत, समान आहेत, म्हणून त्याचं सरफेस एरिया, ज्याला आपण पृष्ठफळ म्हणतो, ते 4a वर्ग आहे. आणि टोटल सरफेस एरिया, एकूण पृष्ठफळ 6 आहेत, 6a वर्ग, 6a स्क्वेअर. लक्षात आलं? हे 6 बाजू आहेत आणि 6च्या 6 पृष्ठभाग हे समान आहेत, म्हणून याचं क्षेत्रफळ, ज्याला आपण म्हणतो आपण एकूण पृष्ठफळ, ज्याला टोटल सरफेस एरिया म्हणतो आपण, 6a स्क्वेअर. एका बाजूचं क्षेत्रफळ आहे ए स्क्वेअर, टोटल ह्याच्यामध्ये 6a स्क्वेअर. सरफेस एरियामध्ये सभोवतालचे 4 पृष्ठभाग आहेत, म्हणून त्याचं 4a स्क्वेअर. ह्याचं व्हॉल्यूम क्षेत्रफळ गुणिले उंची, क्षेत्रफळ आहे ए स्क्वेअर गुणिले उंची आहे ए. ओके. ह्या प्रकारे आपण आतापर्यंत ह्याचं इंट्रोडक्शन पाहिलं. म्हणजे हा जो लेसन आहे तो लेसन नेमकं कशासाठी शिकायचा हे आपल्याला समजलं. मेन्सुरेशनमधला हा सेकंड पार्ट आहे. आजच्या ह्या फर्स्ट पार्टमध्ये त्याचं इंट्रोडक्शन हे तुम्हाला समजणं हे अत्यंत गरजेचं होतं, जे तुम्हाला माझ्या मते समजलेलं आहे. आणि त्याच्यासोबतच आपण दोन काय म्हणतात त्याला, थ्री डायमेन्शनल व्ह्यूमध्ये आपण दोन ऑब्जेक्ट्स आपण पाहिल्या, क्युबॉइड आणि क्यूब. हे तुम्हाला लक्षात येण्यासाठी, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे समजण्यासाठी हे दोन ऑब्जेक्ट्स आपण घेतले. असे बरेचसे ऑब्जेक्ट्स आहेत,
ते आपण पुढच्या पार्ट सेकंडमध्ये आपण पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल सिलेंडर आहे, ज्याला आपण सॉलिड सिलेंडर म्हणजे ज्याला दंडगोल आपण म्हणतो, वृत्तचिती. हॉलो सिलेंडर ज्याला आपण पाईप म्हणतो, ओके, तो आहे. सर्क्युलर कोन आहे, राईट सर्क्युलर कोन आहे, ज्याला शंकू आपण म्हणतो. तर शंकूला जर आपण कापलं तर बादलीसारखा आकार येतो, ओके. त्याला फ्रस्टम ऑफ अ कोन असं आपण म्हणतो. प्रिझम्स ज्याला चिती, पिरामिड ज्याला सूची, आणि सर्वात लास्ट स्फिअर, सॉलिड स्फिअर ज्याला भरीव गोल, गोळाफेकमधला गोल त्याचं, आणि हेमिस्फिअर म्हणजे त्याचं हाफ. असे बरेचसे ऑब्जेक्ट्स आहेत थ्री डायमेन्शनल व्ह्यूजमध्ये. असे सर्व ऑब्जेक्ट्सचं व्हॉल्यूम, त्याचं लॅटरल सरफेस एरिया ज्याला कर्वड लॅटरल सरफेस एरिया असं देखील म्हणतात, आणि टोटल लॅटरल सरफेस एरिया, त्याचे एकूण पृष्ठफळ किती आहे, हे सर्व आपण पुढच्या पार्टमध्ये आपण शिकणार आहोत. आणि शेवटच्या पार्टमध्ये त्याचे कॅल्क्युलेशन्स, त्याच्या प्रॉब्लेम्स आपण पाहणार आहोत, ओके. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ह्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि सोबतचं बेल आयकॉन बटन हे दाबण्यासाठी विसरू नका. घरात राहा, काळजी घ्या. जय हिंद.